तर आज आमच्या सोबत कोण कोण आहे बघायचं का? बघा, हा सार्थक, हा पण युट्यूबर आहे, हा निचिकेत आणि हा गणेश. आम्ही सगळे मिळून आज चाललोय राजगडला, जेवणासाठी थांबलोय. एका पुढ्यात काय होतं, एका कोपऱ्यात बसत बसवायचा वेळ. पेपर आणा, न्यूजपेपर. सहकारी मित्र नाही ह्या गाड्या. तर फायनली आम्ही राजगडच्या पायथ्याला आलेलो आहे. गाडी पार्किंग केली आणि आता इथून आम्ही वरती चढणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं आहे तो राजगड आहे आणि ह्या बाजूने आपण ट्रेक चालू करणार आहे. तर आम्ही आत्ता सध्या ट्रेक चालू केलेला आहे. तर हे तुम्ही पाठीमागं बघू शकता वरती. खूप म्हणजे खूप मजा येणार आहे आता. ट्रेक लीडर स्वतः गणेश डेरे ट्रेक लीडर आज आम्हाला ट्रेकिंग साठी लीड करणार आहे. बघूयात कशा आलं. एवढी बेकारी झाली ना, अजून एवढं वर जायचंय. वाटतं तेवढा सोप्पा नाही हा किल्ला, पण खरंच याचा अनुभव घेतला पाहिजे सगळ्यांनी. कसं काय वाटतंय? हा, भारी वाटते का नाही? चंद्र आहे साक्षीला. आलोय आम्ही फायनली राजगड ट्रॅक वरती. पूर्ण झालेला आहे. नाही, पूर्ण नाही अजून. 90% 90% राजगड ट्रॅक 90% पूर्ण झालेला आहे. अरे हे पण कुठं असं आहे काय परत? हा, इथनं असं आहे, वरती इथं दरवाज्यात जातं लगेच. दरवाजा येतो वरती. दरवाजा येतो. इथं पाली दरवाजा. फायनली आम्ही आतमध्ये आलोय. दरवाजा सोडून दरवाजातून आम्ही आतमध्ये आलोय. हे बघू शकता पाठीमागं पायऱ्या आहेत. अजून थोडं आत जायचंय. आत गेल्यावरती पूर्ण किल्ला दाखवतो तुम्हाला. चला. एवढे हातपाय दुखतात पण मजा बी एवढी येते ना, काय सांगायचं. लय भारी वाटत, लय असली मजा येते ना. स्वर्ग दुसरा स्वर्गच. बघा ना ही कसली तटबंदी, बघा कसली पाठीमाग. आणि मग एकदा तरी महाराज गेले असते का नाही? किती वेळा महाराजांची इथनं गेले असते, किती वेळा गेले असते, किती वेळा. मग सांगताना अंगावर काटा येतोय. असला फील खतरनाक येतोय ना. आज जाऊन दाखवतो काय आहे. दरवाजाच्या वरच वरती ते बुरुज बनवलेला आहे. बघू शकता.
आम्ही आता पाली दरवाजावरती. दादा कसं वाटतंय तुला? दादा तर हा 5 वेळा मला वाटते 5 वेळा किल्ल्यावरती आला असेल, 5-6 वेळा किल्ल्यावरती आलाय. त्यामुळं त्याला अनुभव जास्त आहे ह्या किल्ल्याचा आमच्यापेक्षा. माझी 3री वेळ आहे फक्त किल्ल्यावर यायची अजूनपर्यंत. पण 3ऱ्या वेळेत मी अजूनपर्यंत पूर्ण किल्ला कधीच बघितलेला नाही. आता बघणार, कदाचित आज मी उद्या सकाळी पूर्ण किल्ला बघणार. पूर्ण किल्ला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. हा, आता दादा बोलला म्हणले अख्खा किल्ला बघावाच लागणार आहे. हे तुझं काय? हे आमचा युट्यूबर आहे, ह्याच्या चॅनल सारखं वाटते स्वर्गात. एडिटर. एवढं खतरनाक युट्यूबर आहे. राजगड कधीच नाराज करत नाही. हा, एवढं मात्र खरं आहे. राजगड कधीच नाराज करत नाही. हे बघा, असलं बांधकामला का एकदा तरी लाका गेला असतील का नाही? बांधकामाला फक्त 100 वर्ष एवढं केले. 100 वर्ष बी नाही, 50च वर्ष. आता हे बांधकामाला किती वर्ष झाले? 300-350 मग 350 वर्ष. अजून काय झालं नाही तरी अजून काय झालं? 300 किती 52 किती राज्याभिषेक 352. राज्याभिषेक 352 म्हणलं राजगड नाही. किल्ल्यावरचा दुसरा दरवाजा, महादरवाजा. पाली दरवाजातून वर आल्यावरती हा दुसरा दरवाजा लागतो, महादरवाजा. दरवाजा कसला आहे ते बघा. आपल्या मावळ्यांनी ह्याला एकदा तरी हात लावला असणार आहे, किती वेळा तरी स्पर्श केला असणार आहे ह्या दरवाजाला, आणि किती वेळा तरी ह्या दरवाजातून आत बाहेर केलेले महाराजांनी म्हणा, मावळ्यांनी म्हणा. काय दरवाजा आहे. ही संस्कृती जपली पाहिजे आपण. एवढा खतरनाक फील येतोय मित्रांनो, एवढा खतरनाक सांगू शकत नाही, शब्दात सांगू शकत नाही. एवढा खतरनाक फील येतोय इथं. एकदा ना एकदा राजगडावर आलंच पाहिजे. एवढा भारी आहे किल्ला, आणि राजांचा किल्ला, आवडता किल्ला हा राजगड आहे. त्यामुळं माणसाने एकदा तरी रायगड आणि राजगड हा केलाच पाहिजे. एवढा खतरनाक, आणि ह्याचं बांधकाम एवढं जोरात आहे. 350 वर्ष झालं, आज पण हा दगड हल्ला नाही ना, आज पण हा दरवाजा जसा आहे ना तसाच उभा आहे. माझ्या राजांच्या काळाचा दरवाजा उभा होता, तो आज पण तसाच आहे. हे आमच्या राजाचं अस्तित्व आहे, हे निर्माण केले आमच्या राजांनी, महाराजांनी हे निर्माण केले, आणि हे आपण जपलं पाहिजे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमाग. सांगू शकत नाही, बोलणं बंद झाले अक्षरशः माझं पूर्ण. एवढा खतरनाक किल्ला आहे, एवढं भारी वाटतंय ना. हा, येताना थोडासा थकवा जाणवला, पण आता आल्यावरती पूर्ण थकवा गेलाय. एवढा किल्ला खतरनाक आहे. एकदा तरी माणसाने, एकदा तरी आयुष्यात आहे ना, एकदा तरी 2 किल्ले करा. फक्त एक रायगड आणि हा फक्त राजगड. येऊ का? चला, अजून भरपूर दाखवायचे तुम्हाला. आम्ही महादरवाजातून आता आलोय. हे बघा माझ्या पाठीमाग. पूर्ण थकवा निघून गेलाय, पूर्ण थकवा. जसं जसं वर चाललोय ना, जसं आता जवळ आलोय, पूर्ण तसा थकवा निघून गेलाय. एवढं ट्रेक केलाय, पण काही थकवा जाणवत नाही. एवढा खतरनाक फील आलाय ना, एवढा खतरनाक आयुष्यात कधीच एवढा फील आला ना, एवढा खतरनाक. एवढं भारी वाटतंय इथं आल्यावरती, एवढं भारी, मन प्रसन्न होते. ते आत्ता बांधलेलं आहे, हे आत्ताचं बांधकाम आहे, आणि हे पाठीमागचं पडलं होतं म्हणून हे आपल्या गड संवर्धन आहेत ना मित्र, त्यांनी बांधलेलं हे बांधवांनी आपल्या. तुम्ही बघताय तो आहे चुन्याचा गहाणा म्हणतात. याच्यामध्ये पहिले चुना, अजून गूळ वगैरे टाकून सगळं मिश्रण तयार करून हे
बांधकाम करताना त्यासाठी वापरतात. आत्ताची लोक जशी सिमेंट वापरतात तसं ते चुना आणि गुळ वगैरे वापरून ते बांधकाम करतात. म्हणजे जो हा आहे ना तो चुन्याचा घाण आहे. ह्याच्यामध्ये पूर्वीचे लोक आहेत का नाही, चुना गुळ हे सगळं मिक्स करून आहे ना ह्याच्यात आहे ना पूर्ण मिश्रण बनवायचे. म्हणजे आताचे आपलं कसं असतं सिमेंट वगैरे, तसं हा पूर्वीचा ह्याचा चुन्याचा घाणा असायचा. ह्याच्यात चुना वगैरे टाकून आहे ना पूर्ण मिश्रण बनवून हे बांधकाम करायचे. आणि हे सिमेंटमध्ये बांधकाम नाही आहे, तर हे चुन्यात बांधकाम आहे पूर्ण. त्यामुळं आज याची गॅरंटी. आम्ही आता चाललोय संजीवनी माचीवरती. तुम्ही बघू शकता पाठीमागं माझ्या ढग, आबाळ. इथून पूर्ण सगळे दरी आहे खाली. हे बघू शकता पाठीमागं संजीवनी माचीवरती चाललोय. पूर्ण दरी. इकडे बघा तुम्हाला दाखवतो पुढं. हा आनंद फक्त काढावाच मिळतो. माग सूर्यास्त होतोय माझ्या. हा फोन करून सांगा ते घेऊन जाऊ. हा तिथं मग वसंत व्हिडिओ दिसतोय बघ, क्लिअर व्हिडिओ. आता काय झालंय, मी आलोय इकडे किल्ल्यावरती फिरायला. इथं रेंज गेली. तुम्ही जाऊ टेंट लावायचं काम चालू आहे आमचं. पाहण्याच्या बाबतीत. आता टेंट लावायचं आहे आम्हाला. फायनली आम्ही टेंट टाकलेला आहे. टेंट टाकून झालोय, आता झोपलोय. हे सगळे मिळून पद्मावती मंदिरात गेलेत दर्शन घेण्यासाठी. मी इथं झोपलोय. टेंट लावून झालाय. टेंटमध्ये लाईट वगैरे सगळं आहे. आल्यावरती जेवण वगैरे करायचं आणि मग झोपायचं. आमचं आता वरती जेवण चाललंय. या जेवायला. बेळे, खरडाय, चटणी, चपाती. दिसतोय का?